आजच्या मननासाठी आपण तीन मुद्दे पाहणार आहोत. तीन प्रसंग आपण पाहणार आहोत. माझ्यासोबत आपण या दुसरे शमूएल याचा 10वा अध्याय, दुसरे शमूएल 10वा अध्याय वचन 4 आणि 5. दुसरे शमूएल 10वा अध्याय वचन 4 आणि 5. सेकंड सॅम्युएल चॅप्टर 10 वर्सेस 4 and 5. तेव्हा हानुनाने दाविदाच्या सेवकांस पकडिले व त्यांची अर्धी अर्धी दाढी काढवून व त्यांची वस्त्रे मधोमध कुल्ल्यापर्यंत कापून टाकून त्यास लावून दिले. हे वर्तमान ऐकून दाविदाने त्यांची वाटेत गाठ घेण्यास माणसे पाठविली, कारण त्यास मोठी लाज वाटत होती. राजाने त्यास सांगून पाठविले की तुमची दाढी वाढेपर्यंत तुम्ही यरीहो येथे राहा, मग इकडे या. या ठिकाणी एक प्रसंग घडलेला आहे. अम्मोन्यांचा राजा जो नहाश आहे तो मरण पावला. त्या नहाशाने दाविदावरती दया केली होती. नहाशाच्या ठिकाणी हानून त्याचा जो पुत्र होता तो राजा झाला. दाविदाने ठरवलं की अम्मोन्याचा राजा जो पूर्वीचा होता नहाश याने आपल्यावर जशी दया केली तशी आपण त्याच्या पुत्रावर देखील दया करूया, म्हणून त्याने काही माणसांना त्याच्याकडे पाठवले. परंतु अम्मोन्यांच्या सरदारांनी एक चुकीची खबर त्या राजाकडे दिली की हे जे लोक आपल्याकडे आले आहेत ते हेर आहेत, काहीतरी जासूसी करण्यासाठी आले आहेत. आणि म्हणून हानूनाने ह्या गोष्टी दाविदाच्या लोकांसोबत केल्या. त्यांना पकडलं, त्यांची अर्धी अर्धी दाढी काढली, त्यांची वस्त्रे मधोमध कुल्ल्यापर्यंत कापली, त्यांना लावून दिलं. जणू काय त्यांची लज्जा त्याने उघडी केली आणि त्यांना पाठवून दिलं. ती माणसं काय राजाकडे जाईनात, म्हणजे दाविदाकडे जाईनात. आणि पुढे असं म्हटलंय कारण त्यास मोठी लाज वाटत होती. पुढे आपण पाहतो की नंतर राजाने म्हणजे अम्मोनी राजाने आरामाच्या राजाची मदत घेतली आणि दाविदाने यवाब त्याचा जो सेनापती होता त्यांना यांच्यावरती आक्रमण करण्यासाठी पाठविलं. मग आरामाची सेना पळून गेली, अम्मोन्याचा राजा एकटा सापडला. आणि जर का आपण 11व्या अध्यायाच्या पहिल्या वचनात पाहिलं त्या ठिकाणी अम्मोन्यांचा संहार झालेला आपण पाहतो. एक लज्जास्पद गोष्ट राजाच्या लोकांविषयी घडली. राजाने पाठविलेली माणसे त्यांची लज्जा उघडकीस आणली. त्यांचं असं काही केलं की त्यांना कोणाला तोंड देखील दाखवता येईना. त्यावेळेस राजाचा क्रोध भडकला आणि राजाने माणसे पाठवून, सेना पाठवून त्यांचा संहार केलेला आपण पाहतो. हा झाला जुन्या करारामधला प्रसंग. परंतु ज्यावेळेस आपण नव्या करारामध्ये आणखी एका प्रसंगाकडे पाहतो, प्रेषितांची कृत्ये याचा 5वा अध्याय, प्रेषितांची कृत्ये याचा 5वा अध्याय वचन 40 आणि 41. प्रेषित 5, 40 आणि 41. ऍक्ट्स चॅप्टर 5 वर्सेस 40 and 41. तेव्हा त्यांनी त्यांचे सांगणे मान्य केले. त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले. ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यात आलो म्हणून आनंद करत न्यायसभेपुढून निघून गेले. आपणास ठाऊक आहे की ज्यावेळेस मंडळीची स्थापना झाली पेंटेकोस्टच्या दिवशी, त्यानंतर ज्यावेळेस सुवार्तेचा प्रचार होऊ लागला, प्रेषितांच्या हातून परमेश्वर काही चिन्ह आणि चमत्कार देखील घडवत असे. आणि ते लोक ज्यावेळेस प्रचार करत होते यहुदी लोकांमध्ये, त्यावेळेस त्यांचे जे पुढारी होते, परुषी म्हणा, प्रमुख याजक म्हणा, सदुकी म्हणा, हे नेहमी त्यांच्यावरती चालून जात, त्यांच्यावरती उठत. आपण आधीच्या प्रसंगात पाहिलं तर त्यांना न्यायसभेपुढे देखील उभं केलेलं आपण पाहतो. आणि पुढच्या काही आधीच्या वर्षात आपण पाहिलं तर त्यांनी हा देखील विचार केला की आपण प्रेषितांना चांगलीच मारहाण करावी. परंतु त्यांना ते काही करता आलं नाही. त्या ठिकाणी गमलिएल नावाच्या व्यक्तीने मध्यस्थी केली आणि मग या लोकांनी त्यांना बोलवलं. पुढे असं म्हटलंय की त्यांना फक्त बोलवलंच नाही, त्यांना मारहाण देखील केली. जे प्रेषित, जे पाठविलेले होते, सुवार्ता आणि देवाचा संदेश, शांतीचा संदेश कशा प्रकारे परमेश्वराबरोबर मनुष्यांना समेट करता येईल हे सांगण्यासाठी पाठविलेल्या लोकांवरती ज्यावेळेस अन्याय झाला, अत्याचार झाला, ज्यावेळेस त्यांना मारण्यात आलं, त्यांच्याविषयी असं म्हटलंय की त्यांनी त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरवण्यात आलो म्हणून आनंद केला. दोन प्रसंग आपण पाहतो. ह्या ठिकाणी देखील पाठवलेली माणसं आहेत. जुन्या करारामध्ये, दुसऱ्या शमूएलमध्ये त्यांचा अपमान झाला, त्यांची निंदा झाली, राजाने त्यांचा बदला घेतला. त्यांना कुठे जायची लाज वाटत होती, कारण तशा प्रकारे त्यांच्याविषयी घडलं होतं. आणि नव्या करारामध्ये देखील राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू याने पाठवलेली माणसं आपण पाहतो. प्रेषित म्हणजे पाठविलेलं, त्याने पाठवलेले प्रेषित आपण पाहतो.
जे चांगल्या गोष्टीची सुवार्ता सांगत आहेत, परंतु त्यांचा ज्यावेळेस अपमान झाला त्यावेळेस आपण पाहतो की त्यांनी आनंद त्या ठिकाणी व्यक्त केला. दुसऱ्या प्रसंगाकडे आपण जाऊया. प्रेषितांची कृत्ये याचा 15वा अध्याय. प्रेषितांची कृत्ये याचा 15वा अध्याय, वचन 36 पासून 39 पर्यंत वचन आहे. ऍक्ट्स चॅप्टर 15 वर्सेस 36 to 39. मग काही दिवसानंतर पावलाने बर्नबाला म्हटले, ज्या ज्या नगरात आपण प्रभूच्या वचनाची घोषणा केली तेथे पुन्हा जाऊन बंधुजनांना भेटून ते कसे आहेत ते पाहूया. बर्नबाची इच्छा होती की ज्याला मार्कही म्हणत त्या योहानाला बरोबर घ्यावे, परंतु पावलाला वाटले की पंफुल्याहून जो आपल्याला सोडून गेला होता व आपल्या बरोबर काम करावयास आला नाही त्याला सोबतीस घेणे योग्य नाही. यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्नबा मार्काला घेऊन तारवत बसून कुप्रास गेला. त्या ठिकाणी जे आपण शास्त्र अभ्यास करणार आहोत आपणास हा प्रसंग ठाऊक आहे. सुवार्थेच्या पहिल्या फेरीमध्ये मार्क म्हटलेला जो योहान आहे तो यांच्या बरोबर होता, जो वास्तविक बर्नबाचा भाऊबंध पण आहे. काही जण म्हणतात की तो त्याचा मावस भाऊ होता. आणि तो बरोबर असताना सुवार्थ फेरीमध्ये पुढे जात असताना त्याने काही गोष्टी पाहिल्या आणि तो पुन्हा यरुशलेमेमध्ये परत आला. आणि मग ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस निघाले, बर्नबा म्हटलं की आपण पुन्हा मार्काला सोबत घेऊया. पण पाऊल म्हणाला की नाही, जो आपल्याला सोडून गेला होता, जो सुवार्थेच्या फेरीमध्ये प्रभूसाठी त्रास दुःख सहन करण्यासाठी तयार न होता पुन्हा यरुशलेमेत परत आला, त्याला आपण सोबत न घेतल्यास बरं होईल. आणि त्या व्यक्तीवरून दोघांमध्ये, दोन्हीही बर्नबा आणि पाऊल, ज्यांना प्रेषितांनी आणि ज्यांना मंडळीने फार प्रार्थनेपूर्वक सेवेकरता पाठवलं होतं, त्या दोघांमध्ये तीव्र मतभेद झाले. कुठल्या व्यक्तीमुळे? मार्कामुळे किंवा योहानामुळे. पण जर आपण पुढे जर काय गेलो, आपण कलसे पत्र याचा 4था अध्याय वचन 10 मध्ये आपण असं वाचतो. कलसे 4था अध्याय वचन 10, माझ्या सोबतीचा बंदिवान अरिस्तार्क तुम्हाला सलाम सांगतो आणि बर्नबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हाला सलाम सांगतो. म्हणजे याचा अर्थ पाऊल त्याची सेवा करीत असताना कालांतराने हा मार्क पाऊला बरोबर सेवा करताना आपण पाहतो. त्या ठिकाणी तो सोबतीचा बंदिवान हा शब्द वापरतो. कदाचित हा मार्क देखील पाऊला बरोबर त्या ठिकाणी बंदिवान म्हणून किंवा बंदिवासामध्ये असला पाहिजे. फिलिप्पियरास पत्र 2रा अध्याय वचन 4, क्षमा करा, फिलेमोनाला पत्र वचन 24, फिलेमोनाला पत्र वचन 24. आणि माझे सहकारी मार्क, अरिस्तार्क, देमास व लूक हे तुला सलाम सांगतात. या ठिकाणी पाऊल फिलेमोनाला लिहिताना म्हणतो माझे सहकारी मार्क, एक त्याच्या सोबत असलेला सहबंदीवान. केवळ तेवढा नव्हे तर तो पावलाचा सहकारी देखील बनला. म्हणजे सुरुवातीला ज्या व्यक्तीमुळे वाद झाला होता, कालांतराने तोच व्यक्ती पावलाचा सहकारी बनलेला आपण पाहतो. 2 तिमोथेय अध्याय 4 आणि वचन 11, लूक मात्र माझ्या बरोबर आहे, मार्काला आपल्या बरोबर घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे. ज्या व्यक्तीमुळे पहिला वादविवाद झाला होता, आता त्याच व्यक्तीसोबत सेवा करताना पाऊल आपण पाहतो. हा झाला दुसरा प्रसंग. तिसऱ्या प्रसंगाकडे आपण जाऊया. दुसरे इतिहास याचा 24वा अध्याय. दुसरे इतिहास, सेकंड क्रॉनिकल्स चॅप्टर 24, 24वा अध्याय वचन 20 ते 23 आपण पटकन वाचूया. 20 पासून पुढे. मग परमेश्वराचा आत्मा यहोयादा याचकाचा पुत्र जखर्या याच्या ठाई आला. त्याने उंच जागी उभे राहून लोकांस म्हटले, देव म्हणतो तुम्ही परमेश्वराची आज्ञा का उल्लंघिता? अशाने तुम्हास यश येणार नाही. तुम्ही परमेश्वरास सोडिले म्हणून त्यानेही तुम्हाला सोडिले आहे. मग त्यांनी त्याच विरुद्ध कट करून राजाज्ञेने परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात त्यास दगडमार केला. याप्रमाणे त्याचा बाप यहोयादा याने केलेले उपकार योवाश राजा स्मरला नाही, पण त्याने त्याच्या पुत्रास वधिले. त्याच्या मृत्यूसमयी तो म्हणाला, परमेश्वरा, हे अवलोकन करून यांचे उसने फेड. 9 वर्ष लागताच अराम्यांच्या सेनेने त्याचवर स्वारी केली. हे ठिकाणी आपण पाहतो, ज्यावेळेस योवाश राजा राज्य करू लागला त्यावेळेस यहोयादा हा याजक आहे. अतिशय चांगला, परमेश्वराला भिणारा आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे सेवा करणारा यहोयादा याजक आपण पाहतो. त्या यहोयादा याजकाने योवाश राजाला पुष्कळ चांगली सल्ला मसलत दिली. त्या काळामध्ये आपण पाहतो त्यांनी मंदिराचा कर पुन्हा सुरू केला आणि मंदिरामध्ये आवश्यक सगळ्या गोष्टींची परिपूर्ती केली.
पण काय झालं, जसा हा यहोयादा याजक मरण पावला, पुन्हा योवाश राजा आणि यरुशलेम किंवा यहुदाचे लोक परमेश्वराला जे आवडत नाही किंवा परमेश्वराच्या जे इच्छेच नव्हतं ते पुन्हा करू लागले. आणि असं होत असताना पुढे काय झालं, पुढे नंतर ह्याच यहोयादा याजकाचा पुत्र असं म्हटलंय, परमेश्वराचा आत्मा त्याच्या ठाई आला. म्हणजे परमेश्वराच्या आत्म्याने प्रेरित होऊन त्याने संदेश दिला. तो म्हणाला त्यांना की तुम्ही परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन करू नका. मग पुढे असं आपण पाहतो की ज्यावेळेस या लोकांनी ते ऐकलं, त्यांनी त्याच्या विरुद्ध कट केला आणि राजाने आज्ञा दिली की त्याला दगडमार करा. आणि राजाची आज्ञा होती दगडमार करा म्हणून त्याला दगडमार करून मारण्यात आलं. पण मरत असताना त्याने असं म्हटलं, परमेश्वरा हे अवलोकन करून यांचे उसने फेड. याचा अर्थ, परमेश्वरा माझ्या मृत्यूचा बदला तू घे. मी तर निर्दोष आहे. माझ्या पित्याने जे काही केलं ह्या योवाश राजाविषयी तो उपकार स्मरला नाही आणि त्याच्या आज्ञेने आज मला दगडमार होत आहे. त्याचे उसने तू फेड. आणि ते फेडले गेलं. लगेच 90 वर्ष लागतात आराम्यांच्या सेनेने त्याचवर स्वारी केली. लगेच परमेश्वराने ते केलं. पण आणखी एक प्रसंग आपण नव्या करारामध्ये पाहतो. प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय. प्रेषितांची कृत्ये याचा 7वा अध्याय आणि वचन 54 आपण वाचूया. ऍक्ट्स चॅप्टर 7 वर्स 54. त्याचे हे भाषण ऐकणाऱ्यांच्या अंतःकरणास इतके झोंबले की ते त्याचवर दातवट खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. वचन 57. तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. मग ते त्याला शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शाऊल नावाच्या एका तरुणाच्या पायाजवळ ठेवली. ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. वचन 60. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको. दोन्ही प्रसंगामधला फरक पहा. हा देखील पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहे. त्याच्याविषयी जर का आपण पाहिलं 6व्या अध्यायाच्या सुरुवातीस आपणास पाहाव्यास मिळतं. ज्यावेळेस त्यांनी त्या 7 जणांना निवडलं ते पवित्र आत्म्याने आणि ज्ञानाने परिपूर्ण लोक होते. वचन 5 मध्ये 6च्या 5 मध्ये म्हटलं आहे, विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन. पवित्र आत्म्याने पूर्ण असलेला स्तेफन ज्यावेळेस सुवार्ता सांगू लागला, प्रभू येशू विषयी सांगू लागला, तिथल्या लोकांनी, त्या यहुद्यांनी दातवट खायला सुरुवात केली. त्याच्या अंगावर धावून गेले. इतकंच केवळ नव्हे, त्यांनी त्याला दगडमार देखील केला. पण हा असं नाही म्हणाला, प्रभू यांच्या उसने फेड. हा काय म्हणतो, प्रभू हे पाप त्यांच्याकडे मोजू नको. प्रियांनो, आपण 3 प्रसंग पाहिले. दाविदाच्या सेनेविषयी ज्यांची लज्जा उघडकीस आणण्यात आली, परंतु त्यांचा बदला राजाने घेतला. पण त्याच समयी राजांचा राजा प्रभूंचा प्रभू याने पाठवलेले प्रेषित ज्यावेळेस त्यांचा देखील अपमान करण्यात आला. केवळ त्या प्रसंगामध्ये नव्हे, कित्येक वेळेस त्याच्या शिष्यांचा, प्रेषितांचा अपमान करण्यात आला, आजही करण्यात येत आहे. परंतु तो अपमान होत असताना त्यांनी आनंद मानला, आनंद व्यक्त केला. त्याच्या नावासाठी आमचा अपमान झाला. ज्या मार्कामुळे वादविवाद झाला होता त्याच मार्काला शाऊलाने नंतर सोबत घेतलं. त्याच्या बरोबर त्याने त्याचा समेट केला. जखराला मारत असताना तो म्हणाला, प्रभू यांचे उसने फेड. परंतु स्तेफनाला मारत असताना ते पण दगडमारच होत होते. दोन्ही ठिकाणी दगडमार आहे. परंतु हा म्हणतो, प्रभू यांचे पाप मोजू नकोस. काय झालं माहितीये का, त्यांच्या मधला जो व्यक्ती आहे तो व्यक्ती महत्वाचा आहे. हा जुना करार आणि नवा करार हा जोडणारा जो व्यक्ती आहे, त्या व्यक्तीकडे ज्यावेळेस कोणी लक्ष लावेल ना प्रियांनो, त्यावेळेस आपणास हे प्रसंग पाहावयास मिळतात. ज्यावेळेस त्या प्रेषितांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन पाहिलं होतं, प्रभू येशू ख्रिस्तासोबत ते राहिले, प्रभू येशू ख्रिस्ताचा पावलोपावली झालेला अपमान त्यांनी पाहिला, झालेली निंदा त्यांनी पाहिली. इतकंच नव्हे, त्या वधस्तंभावर नेण्यापूर्वी विवस्त्र केलेला प्रभू येशू ख्रिस्त त्यांनी पाहिला. आणि इतकंच नव्हे, प्रभू येशू ख्रिस्त मत्ते कृष्णवर्तमान 5वा अध्याय त्याच्या 10व्या आणि 10 ते 12 वचनामध्ये ज्यावेळेस त्याने डोंगरावरचं प्रवचन दिलं, त्यावेळेस स्वतः म्हणाला, नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करीतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य,
आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. ही वचनं त्यांच्या लक्षामध्ये होती. आज आमचा अपमान होत आहे, आमची निंदा होत आहे प्रभूच्या नावासाठी आणि नीतिमत्वासाठी. जर आम्हाला कोणी नावं ठेवत आहे, प्रभू तुला धन्यवाद, आम्ही आनंद करू, आम्ही उल्हास करू, कारण तो मधला व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याकडे आम्ही पाहतो. ज्यावेळेस आपण पुढचा प्रसंग पाहतो, पाऊलाने बर्नबाचा वाद झाला आणि नंतर पाऊलाने त्याच मार्काबरोबर समेट केला, ज्याच्यामुळे वादविवाद झाला होता. पाऊल कुठून शिकला? पाऊल हे देखील प्रभू येशू ख्रिस्ताकडून शिकला. कारण प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस धरून देण्यात आलं, सर्व शिष्य त्याला सोडून गेले. पेत्राने 3दा त्याचा इन्कार केला. काही जण पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी गेले. परंतु तरी देखील ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, त्याने पेत्राला एका शब्दानेही नावं ठेवलं नाही. तो असं पेत्राला दोष लावत नाही, तर त्याने पेत्राबरोबर समेट केला. पेत्रा, तू माझ्यावर प्रेम करतोस का? माझी कोकरे चार, माझी मेंढरे चार. त्याने पेत्राबरोबर समेट केला. होय, त्याने माझा नाकार केला होता. ज्यावेळेस मी एकटा होतो त्यावेळेस ते सगळे मला सोडून गेले होते, परंतु तरी देखील मी त्यांच्या बरोबर समेट करेल. पाऊलाने ज्यावेळेस प्रभूचं हे जीवन पाहिलं, हो तो मधला व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त, ज्यावेळेस त्याने त्याला पाहिलं, मला मार्का बरोबर समेट करण्यास काही वाईट वाटत नाही. आणि मग त्याच्याबरोबर त्याने समेट केला. कारण पाऊलाला ठाऊक होता त्याचा प्रयाण काळ जवळ आलेला आहे. पाऊलाला ठाऊक होतं त्याचा मृत्यू जवळ आलेला आहे. माझा मृत्यू होण्यापूर्वी मी त्या प्रत्येकांबरोबर समेट करेल ज्यांच्या बरोबर किंवा ज्यांच्यामुळे वादविवाद झाले होते. आपण त्यांच्याकडे पाहतो, त्या स्तेफनाकडे. होय, ज्यावेळेस स्तेफनाने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ऐकलं असेल किंवा त्याने पाहिलं असेल, त्यावेळेस प्रभूने त्या क्रूसावरती असताना प्रार्थना केली, हे प्रभू यांना क्षमा कर, हे काय करतात यांना समजत नाही, हे पित्या यांना क्षमा कर. स्तेफनाने ते पाहिलं होतं आणि स्तेफन हे प्रभू येशू ख्रिस्ताकडून शिकला. जरी आज मला दगडमार होत आहे, पित्या यांचे पाप मोजू नकोस. काय झालं यांच्या जीवनामध्ये परिवर्तन? जीवनामधलं परिवर्तन एकच आहे प्रियांनो. ज्यावेळेस त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहिलं, त्यावेळेस निंदा, अपमान, दुःख, कष्ट, त्रास इतकंच केवळ नव्हे, मरण देखील सहन करायला ते तयार झाले. काय धडा आज प्रभू आपल्याला शिकवू इच्छित आहे? आपण प्रभूकडे पाहूया. आजही आपल्यापैकी बऱ्याच जणांची अप्रतिष्ठा होत आहे, बऱ्याच जणांची निंदा होत आहे. कधी कुटुंबातून म्हणा, कधी शेजाऱ्यामुळे म्हणा, कधी आजूबाजूच्या लोकांमुळे म्हणा, कधी नातेवाईकांमुळे म्हणा, किंवा कदाचित विश्वासणाऱ्या म्हटलेल्या बंधू आणि बहिणीकडून म्हणा. काय करायचं? आपण त्यांची उलट निंदा करायची? नाही नाही. आनंद करा, उल्हास करा. नीतिमत्वा करता छळ होत आहे का? प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा, जो निर्दोष आणि निष्कलंक असताना, त्याच्यातही काही कपट नसताना देखील, होय, त्याने सगळं काही ते सहन केलं, सर्व काही सहन केलं. आणि त्याने कोणाकडे गाऱ्हाणे केलं? केवळ पित्याकडे. आज असं कोणी आहे का ज्यांच्याबरोबर आपले वादविवाद झालेले आहेत आणि अजूनही समेट केलेलं नाही? तुम्हाला सांगू दुःखाची गोष्ट, कित्येक वेळेस मंडळीमध्ये आपण येतो, मला ठाऊक आहे की त्या भावाबरोबर, त्या बहिणीबरोबर माझा वाद आहे, त्या भावाच्या बहिणीच्या मनात माझ्याविषयी काहीतरी आहे, तरी देखील भाकर मोडली जाते. किती दुःखाची आणि खेदाची गोष्ट आहे प्रियांनो. ठाऊक आहे की त्या बहिणीच्या भावाच्या मनामध्ये माझ्याविषयी काय, त्या कुटुंबाच्या मनामध्ये माझ्याविषयी काहीतरी आहे, तरी देखील भाकर मोडली जाते. जाताना सलाम करायला तयार नाहीत, पण एकत्र भाकर मोडायला तयार आहोत. कुठपर्यंत आपण हे घेऊन जाणार? आता प्रभूचं येणं जवळ आलं आहे. आता समेट करूया प्रियांनो. पाऊलाने समेट केला का? कारण त्याने प्रभूकडे पाहिलं. त्याने देखील पेत्राबरोबर समेट केला. त्याने देखील सर्व शिष्यांबरोबर समेट केला. इतकंच केवळ नव्हे, पिता परमेश्वर, पवित्र परमेश्वर आणि पापी आपण, आपला देखील समेट त्याने केला. ती समेटाची सेवा त्याने आपल्याला दिली. तिसरा मुद्दा, ते परिवर्तन आपण स्तेफनाविषयी पाहतो. हे पित्या यांना क्षमा कर. प्रियांनो, आपल्याला ख्रिस्ताचं मन दिलेलं आहे. आपण ख्रिस्ताकडे पाहूया. आपल्या प्रत्येक प्रसंगामध्ये आपण ख्रिस्ताकडे पाहूया. इतरांना दोष लावण्यात काही अर्थ नाही. कदाचित प्रभू आपली परीक्षा घेत असेल किंवा कदाचित आपल्या पापांमुळे आपल्या जीवनामध्ये दुःख आणि कष्ट येत असतील, म्हणून कोणाला दोष द्यायचा? दोष कोणालाच देऊ नये. आपण प्रभूकडे पाहावं. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. त्याने तुम्हाला मला पाठवलेला आहे जगामध्ये त्याची शांतीची सुवार्ता सांगण्यासाठी. होईल अपमान, होईल निंदा, लोक नावं ठेवतील, कदाचित लज्जा देखील उघडकीस सांगण्यात येईल. चिंता करू नका. प्रभू म्हणतो, आनंदाने उल्हास करा, स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे.
मृत्यूचा जरी अनुभव येऊ लागला काय हरकत नाही, प्रभू यांचे पाप यांच्या ठिकाणी मोजू नकोस आणि मी समेट करेन. आज त्या प्रत्येक भाव आणि बहिणी बरोबर, आज त्या प्रत्येक कुटुंबाबरोबर त्यांच्याशी माझा वादविवाद झालेला आहे. बस आता पुरेसं झालं. आता मंडळीमध्ये ती एकता आणि एकी प्रभू पाहू इच्छित आहे. प्रभू हे सर्व करण्यास मला आणि तुम्हाला सहाय्य करो.